आता सध्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे, तरी तुमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरतात आणि शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा जाहीर झाली, काय सांगणार? काय नाही, महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्यात हिमायतनगरमध्ये बघितलं तर आमच्या उमेदवारांना, आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशेषतः जावेद भाई असतील आणि आमचे सर्व वॉर्डातले लढणारे उमेदवार, त्या सर्वांना एक चांगला प्रतिसाद लोकांच्याकडे मला दिसून आला. आणि एक आहे की लोकांना आता बदल हवा आहे. लोकांना या विकासात्मक दृष्टिकोन असणारा आणि विकासाचा नक्की अजेंडा राबवण्याची ताकद असणारा पक्ष आणि नेता लोकांना पाहिजे, आणि जो आमच्याकडून मिळतोय त्यांना. की एक तर आम्ही शासनात आहोत, अजितदादा अर्थमंत्री आहेत आणि नियोजनात अजितदादांसारखा हात कोणी धरत नाही. त्यामुळे या शहराला नियोजनाची आवश्यकता आहे आणि नियोजनाने याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. आणि याला लक्षात घेऊन लोकांनी आमच्या उमेदवारांना फार प्रायोरिटीनं या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि देत आहेत. नक्कीच 2 तारखेनंतर होणाऱ्या निकालात आमच्या पक्षाकडं नगराध्यक्षपद आणि आमच्या पक्षाचं बहुमत या हिमायतनगर अशी मला आशा आहे. सर, या नगरपंचायत निवडणुकीमध्ये काही दिवसापूर्वी साहेबांची सभा इथे झाली होती, तरी त्यांनी असं सांगितलं की नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा वोट चोरी होऊ शकते. तर तुम्ही आता सध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकत्र असला तरी सध्यामध्ये नगरपंचायत निवडणुकी वेगळे लढत आहात, तुम्हाला हा धोका वाटतो का? हा विषय प्रत्येक ठिकाणी स्थानिक आहे की स्थानिक लोक कार्यकर्ते किती जागरूक असतात. आणि हे वॉर्डाच्या इलेक्शनमध्ये सुद्धा प्रत्येकजण जागरूक असतो की मतदार यादीतून काही नावं गायब झालीत का किंवा दुबार नावं आली का, त्याची प्रोसेस होत असते. त्यावेळेला प्रत्येकजण ऑब्जेक्शनच्या विषय देत असतात. त्यामुळे मला त्याबद्दल काय फारसं बोलायचं. सर, आता सध्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे, तरी तुमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरतात आणि त्याचबरोबर तुमच्या महायुतीमध्ये जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, तेही मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरतात. त्याबद्दल तुम्ही कोणत्या प्रकारचे असे आदेश काढले आहेत? 2 गोष्टी आपण समजून घ्या. महायुतीत आम्ही आहोत, परंतु आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की महायुतीत फक्त विकासात्मक मुद्द्यावर एकत्र होतं. कुठल्या पक्षाच्या विचारधारेशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमची विचारधारा ही पक्की आणि त्यावर आम्ही पक्के आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची ही विचारधारा आमची, सर्वधर्म समभावाची विचारधारा आमची आहे आणि त्या विचारधारेवर आम्ही कायम आहोत. त्यामुळे युतीतले इतर घटक पक्ष काय वागतात तो त्यांचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट राहते की आमच्या पक्षातल्या काही व्यक्तींच्याकडून मुस्लिमांच्याबद्दल द्वेषपूर्ण असं काही वक्तव्य केली गेली. त्यावेळेला अजितदादांनी आपल्या परीने स्वच्छ शब्दात सांगितलं, 1 वेळ 2 वेळ 3 वेळ ताकीद दिली. ताकीदीनंतर ते आवडलं नाही म्हणून मग शोकॉज नोटीस ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आमच्या पक्षाने त्या संबंधित सुरू. सर, काही काळाबद्दल तुमच्या पक्षाच्या निरीक्षकांनी इथे सर्वे करून 17च्या 17 जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी काही जागा तुम्ही लढत नाही, तर या काळामध्ये तुम्हाला असं किती जागा तुमच्या येत आहेत असं तुम्हाला वाटते? आम्ही 3च जागा लढवत नाही आहोत. तांत्रिक अडचणी त्यात काही निर्माण झाल्या म्हणून 3 जागा आपण लढवत नाही आहोत. पण याचा अर्थ असा नाही की 3 जागा आम्ही लढवत नसलो म्हणून आम्ही सत्तेत येणार नाही किंवा लोक आपल्या असं नाही. आता त्यावेळेला कसं झालं की जावेद भाईचा प्रवेश हा सुद्धा फारच एकदम नरड्यावर येऊन झाला. त्यामुळे जावेद भाईंना पण इथलं हाताळत असताना काही थोडा वेळ मिळणं आवश्यक होतं. तितका वेळ मिळाला नाही. तो भाग असेल किंवा तांत्रिक भाग असेल, त्यामुळे 2-3 जागा पुढं मागे राहून गेलेत. पण त्याची काही अडचण येणार नाही. आमच्या लोक आमच्या बरोबर आहेत.